नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या 23 जुलैच्या भागामध्ये आपण पाहतो की अवनी आता बाहेरच तो कागद वाचत बसलेली असते आणि विचार करत असते की उद्या आता कोणालाही न सांगता त्या मालकाला भेटायचं आणि मग तिकडेच भाड्याच्या रूममध्ये राहायला जायचं असा ती विचार करत असते। तेवढ्यातच तिकडून आता राजा येतो आणि अवनीला म्हणत असतो की मॅडम काय चाललंय, काय करताय इथे? तर मग अवनी म्हणत असते की काही नाही, बसले, थोड्या वेळ जेवण झालं म्हणून म्हटलं की थोड्या वेळ बाहेर बसावं। तर मग राजा म्हणतो की हा मी ह्याच्यासाठी आलो होतो की मला तुम्हाला थँक्यू म्हणायचे, खरंच थँक्यू मॅडम। मग अवनी म्हणत असते की थँक्यू कशासाठी थँक्यू? त्यावेळेस राजा म्हणत असतो की आतमध्ये सगळेजण खूप टेन्शन मध्ये होते, पण तुम्ही सगळ्यांना हसवलं, तुम्ही मला माफ केलं, त्याबद्दल मला थँक्यू म्हणायचे। खरं तर मला सुद्धा खूप टेन्शन आलं होतं की आता सगळ्यांची माफी कशी मागू आणि सगळ्यांचा मूड कसा चेंज करू, पण तुम्ही सगळं वातावरणच बदलून टाकलं। त्यावेळेस अवनी म्हणत असते की हा ते जरा सगळे टेन्शन मध्ये होते म्हणून झालं, मी पण काही रिॲक्ट केलं नाही, पण राजा तू खोटं बोललाय आणि तू खोटं बोललाय त्याबद्दल ना मी तुला कधीच माफ करणार नाही। मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही आणि मला खोटी माणसं सुद्धा आवडत नाही, त्याच्यामुळे त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही। मग राजा म्हणत असतो की मॅडम अहो असं काय करताय, ते खोटं मी तुमच्यासाठीच बोललो होतो, तुमचा कॉन्फिडन्स हाय होण्यासाठी म्हणूनच बोललो होतो ना, माझं त्याच्यामध्ये दुसरा काही हेतू नव्हता, तुमच्यासाठीच मी हे सगळं केलं। त्यावेळेस अवनी म्हणते की माझ्यासाठी? अरे खोटं बोलून तो इंटरव्ह्यू ठेवला, त्याने माझा कॉन्फिडन्स हाय होणार होता का राजा? का तू खोटं बोलला? आणि अजून एक तुला सांगते, अजून जर तू काय लपवलं असशील, खोटं बोलत असशील तर सांग मला एकदाच आत्ताच। तर आता राजा नाही नाही असं करत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती आता एक्सप्रेशन जरा वेगळेच असतात। तर अवनी म्हणत असते की म्हणजे तू काय लपवलंय का, असं का बोलतोय? त्यावेळेस राजा म्हणतो की नाही, मी काहीच नाही लपवलेलं। तर अवनी म्हणते की हा बरं ठीक आहे, आणि लपू पण नको इथून पुढे, नाही तर तुला बघ मी कशी काय करेल ते। आणि असं म्हणून तिथून आता अवनी निघून जाते। तर आता राजा म्हणत असतो की देवी आई कसं सांगू यांना मी अजून मी काय आणि कसं लपवलंय ते, पण देवी आई तुला माहितीये ना हे सगळं मी त्यांच्यासाठीच, त्यांच्या प्रेमासाठीच केलेलं आहे, त्यांना त्यांचं प्रेम मला भेटावं म्हणूनच केलेलं आहे, पण जाऊ दे आता जे होईल ते होईल असं आता राजा तिथे विचार करत बसलेला असतो। दुसरीकडे आपण पाहतो की देशमाने आता तिथे सोप्यावरती बसलेले असतात। तर आता तिकडून महेश येतो आणि म्हणत असतो की बाबा ते मॅनेजर म्हणत होते की उद्याचा जो प्रोजेक्ट आहे ना त्याच्यामध्ये तुम्हीच लागचाल म्हणून, तुम्हीच यावं म्हणून। मग ते म्हणत असतात की हे बघ महेश, मला माझ्या मुलीपेक्षा महत्वाचं काहीच नाहीये, त्यामुळे त्यांना सांग की हे काम थांबलं तरी चालेल पण मी काही येणार नाही, त्याच्यामुळे आता तुला काय करायचे ते तुझं तू बघ। तेवढ्यातच आईने सगळ्यांसाठी बडीशेप आणलेली असते, तर ती त्या चंद्रकांत देशमानेंना देत असते। त्यावेळेस ते म्हणतात की नाही नको, मला तर ना काही खाण्याची आता इच्छाच राहिलेली नाहीये। मग आई आता महेशला देते। त्यावेळेस चंद्रकांत देशमाने महेशला म्हणत असतात की महेश त्या केसचं काय झालं, ते पेपर तू वकिलांना दाखवले का नाही? त्यावेळेस महेश म्हणत असतो की हो बाबा ते पेपर मी दाखवले वकिलांना, पण ते म्हणाले की हे केस ना जरा कॉम्प्लिकेटेड आहे, थोडासा वेळ आपल्याला या केसमध्ये लागू शकतो। मग चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की अरे वेळच तर नाही आपल्याकडे, आपली मुलगी लवकरात लवकर आपल्याला घरी आणायची आहे। तुला माहिती आहे ना अवनी ज्या घरामध्ये जाते त्या घरातल्या माणसांना आपलंसं करून टाकते, तिला कोण वाईट कोण चांगलं काहीच कळत नाहीये, सगळ्याला आपलंसं करून टाकते, त्यामुळे लवकरात लवकर आता तू वकील बदल आणि मग ते सगळं काही काम करून घे। तर महेश म्हणतो की हो बाबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी उद्याच आता वकील बदलतो आणि हे सगळं काही करतो। त्यावेळी चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की नुसत्याच मोठ्या मोठ्या बाता करू नको, कामाला लाग, लवकरात लवकर ते सगळे आता दांगट घराच्या बाहेर गेले पाहिजेत, रस्त्यावरती आले पाहिजेत, म्हणजेच आपली मुलगी आपल्या घरी येईल आणि तिला ह्या बापाची किंमत कळेल। हे सगळं आता स्वाती ऐकत असते। स्वातीला खरं तर भीती वाटत असते की बाबा ताई ते सगळं महेशला सांगतायत की काय जे मगाशी झालं होतं ते, त्यावेळेस आता त्याच्यामुळे ती घाबरलेली असते। तर चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की कळलं ना, सगळं लक्षात ठेव आणि लवकरात लवकर हे काम करून घे, म्हणजे अवनी आपल्या घरी येईल। बरं आता मी जातो झोपण्यासाठी असं म्हणून आता ते तिथून निघून जातात। आता चंद्रकांत देशमाने तिथून निघून गेल्यानंतर इकडे आता स्वाती थोडीशी रिलॅक्स होते आणि तिला बरं वाटतं, ते आता सुस्कारा सोडते। तर आता हे सगळं महेश पाहतो आणि महेश म्हणतो की काय ग तुला बरं वाटतंय का, हे सगळं झाल्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरती दिसतोय मला आनंद? तर स्वाती म्हणते की तसं काही नाहीये। तर तो म्हणतो की तसं कसं नाहीये, मी बघितलं ना तुझा आता चेहरा, पण एक गोष्ट लक्षात ठेव,
आम्ही देशमाने आहोत, देशमाने. काही जरी झालं ना तरी आम्ही अवनीला घरी घेऊनच येणार आणि तू बघच आता येत्या काही दिवसातच अवनी ते घरामध्ये दिसेल. तर आता स्वाती मात्र शांतच उभा राहिलेली असते. तर आई म्हणत असते की महेश लवकरात लवकर अवनीला घरी घेऊन ये, कारण त्या घरामध्ये तिचे किती हाल होत असतील काय माहिती. त्यावेळेस महेश म्हणतो की आई तू कशाला टेन्शन घेते, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, लवकरच अवनी आता आपल्या घरी असेल. असं म्हणून महेश सुद्धा आता तिथून निघून जातो. स्वाती आणि आई आता तिथेच आता विचार करत बसलेल्या असतात. तर इकडे दुसरीकडे यशादा, पाण्या, धन्या आता झोपण्याची तयारी करत असतात. त्यावेळेस धनेश म्हणत असतो की खरंच आपला यशादा ना खूपच प्रेमळ आहे, दयाळू आहे. त्याने राजादादाला समजून घेतलं, त्याला काहीच बोलला नाही. तर पाण्या म्हणत असतो की हा तू बरोबर बोलतोय धन्या, यशादाने ना खरं तर त्याला फोडून काढायला पाहिजे होतं, नाहीतर घराच्या बाहेर काढायला पाहिजे होतं. पण यशादाने काहीच केलं नाही, तो खूप चांगला माणूस आहे ना त्याच्यामुळे. त्यावेळेस यशादा म्हणतो की अरे जाऊ द्या रे ते आता सगळं, आता विषय काढू नका त्याचा, मला त्रास होतोय. आणि त्याच्या शेजारी असं पायाखाली एक ग्लास असतो, तो ग्लास आता त्याच्याकडून असा दुसरीकडे जातो. मग तो यशादा म्हणत असतो की काय हा ग्लास इथे कोणी ठेवलेला आहे. आता हे दोघेही एकमेकाचं नाव सांगत असतात. धन्या तर म्हणतो की आई शपथ मी ठेवला नाहीये, हा पाण्या दादानेच ठेवलेला आहे. त्यावेळेस यशादा म्हणतो की काय सगळ्या वस्तूची जागा आहे ना, प्रत्येक वस्तू आपापल्या जागेवरती ठेवायची, अवनीने सांगितलेलं आहे ना. चल चल पाण्या आता तो ग्लास उचल आणि आतमध्ये ठेव. मग लगेच पाण्या आता तो ग्लास उचलतो आणि आतमध्ये किचनमध्ये ठेवायला जातो. हे दोघे सुद्धा आता त्याच्या पाठोपाठ जातात. तर यशादा म्हणतो की आणि हा आता राजा आल्यावरती हा विषय काढू नका, त्याने ऑलरेडी स्वतःला त्रास करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे हा विषय अजिबात काढू नका. तर पाण्या म्हणतो की काय हा विषय काढू नका यशादा, मी तुला परत सांगतो, तू होता म्हणून त्या राजाला सोडलं, नाही तर दुसरा कोणी असताना तर त्या राजाला चांगलंच घराच्या बाहेर काढलं असतं आणि मग हे सगळ्या अख्ख्या जगाला कळलं असतं. त्यावेळेस धन्या म्हणत असतो की अरे बरं झालं ना अख्ख्या जगाला नाही कळलं, त्याच्यामुळे आपल्या शेजाऱ्यांना पण नाही ना कळलं. शेजारी जर आपला हा कालवा गेला असता ना तर मी आली असते, माझ्या होणाऱ्या नवऱ्याला कोणी काय केलं, कोणी मारलं असं विचारत आले असते. तेवढ्यातच तिकडून नमी येते आणि म्हणत असते की अरे काय चाललंय, शेजाऱ्यांना काय कळलं नाही ते बरं झालं. तेवढ्यात धन्या म्हणत असतो की नमे नमे अगं तुला 100 वर्ष आयुष्य आहे. तर नमी म्हणत असते की खरंच खरंच मला 100 वर्ष आयुष्य आहे, तुम्ही माझ्याबद्दलच बोलत होता, काय बोलत होता. तर पाण्या म्हणत असतो की नमे तुला माहिती का एक म्हण आहे, नाम लियावर शैतान हाजीर. मग नमीला खूपच राग येतो आणि नमी म्हणते तुला चापटीलच, गप्प बस, काही काय बोलतोय, बरं ते सगळं जाऊ दे. यशा यशा बघ मी तुझ्यासाठी खीर बनवून आणलेली आहे, बघ ना टेस्ट करून सांग ना कशी झाली ते, धर ना असं आता ती त्याला फोर्स करत असते. तर यशा म्हणतो की नमे कशाला आली अगं तू इथे, तुला कोणी यायला सांगितलं होतं, तर त्याला टेन्शनच आलेलं असतं. त्यावेळेस धन्या म्हणतो की हा खीर आम्ही पण टेस्ट करून सांगू शकतो, दे इकडे मी तुला सांगतो टेस्ट करून कशी झाली ते. असं म्हणून तो तिच्या जवळ जाऊन खीर घेत असतो. तर मी त्याच्या हातावरती मारते आणि म्हणत असते की तुम्हाला तेवढंच येतं, गप्प बस, तुमच्यासाठी नाही आणलेली. आणि ती यशाला म्हणत असते की यशा प्लीज सांग ना कशी झाली येते, प्लीज प्लीज. त्यावेळेस यशादा म्हणत असतो की नमे तुला किती वेळा सांगितलेलं आहे ग या टायमिंगला तू इकडे येत जाऊ नको म्हणून. तर नमी म्हणते की का. त्यावेळेस पाण्या म्हणतो की का म्हणजे तुझ्या त्या मम्मीला कळलं तर ती येईल ना आमच्या घरी भांडणं करत. तर नमी म्हणत असते की माझी मम्मी म्हणू नका, तुमची आत्या म्हणा, आणि काही ती येणार नाहीये, ती झोपलेली आहे. यशा प्लीज तू सांग ना कशी झालेली आहे खीर, धर बरं खा. तर आता यशादा काही खातच नसतो. मग नमी त्याला जबरदस्तीच आता खिरीचा एक घास भरवते आणि मग यशादा खीर खातो. तर नमी म्हणत असते की सांग ना यशा गोड झालीये का, सांग ना. त्यावेळेस इकडे धन्या म्हणत असतो की हा झालीये गोड आणि चिकट झालेली आहे. त्यावेळेस नमी म्हणत असते की गोड आणि चिकट अशी कशी काय झालेली आहे. त्यावेळेस तो म्हणतो की अगं गोड आणि चिकट म्हणजे गोड आमच्या यशादावने झालेली आहे आणि चिकट तुझ्यावने. तर आता ती चिडते, मग नमी चिडते आणि म्हणत असते की झिपऱ्या तुला ना मी सोडणार नाही, काही पण काय बोलतोय मी, काही चिकट आहे का. त्यावेळेस इकडे पाण्या म्हणतो की हो नमे तू चिकटच आहे, बघितलं ना आमच्या घराला सतत चिकटलेली असते, मुंगळे लागल्यासारखं सारखं आमच्या यशादाकडे येते आणि त्याला चिकटलेली असते. त्यावेळेस आता नमीला अजूनच राग येतो आणि नमी म्हणत असते की थांब आता पाण्या तुला सुद्धा सोडणारच नाही, चांगलं ना तुमच्या दोघांना आता चापटतेच चांगलं. असं म्हणून ती आता तिथला तो झाऱ्या घेते आणि त्या दोघांना मारत असते. आता इकडे यशादा मध्येच येतो आणि म्हणत असतो की नमी अगं हे काय करतेय. तर नमी म्हणते की सोड यशा, आज ना मी यांना सोडणारच नाही, सारखी मला काही पण बोलत असतात, मी यांना सोडणारच नाही, तुम्हाला ना चांगलं चापटायलाच पाहिजे. त्यावेळेस यशादाला रागच येतो आणि यशादा म्हणतो की काय चापटाय पाहिजे, बाद झालं आता चापटायचं, सारखं काय तेच ते. त्यावेळेस नवी म्हणते की सारखं म्हणजे याच्या आधी कोणी कोणाला
चापटलेला आहे, कोणी कोणाला मारलेला आहे. आता यशोदा शांतच होतो, तो काही बोलतच नाही. तर नमी म्हणत असते की सांगा ना कोणी कोणाला चापटलेला आहे, अरे तुम्ही बोलत का नाहीये. तर यशोदा म्हणतो की नाही, कोणीच कोणाला चापटलेलं नाहीये. तर आता इकडे धन्या सांगायला जातो की राजा दादाने. मग आता नमी म्हणते की काय काय राजा दादाने. तर यशोदा म्हणतो की गप्प बस, काही बोलू नको आणि काहीच सांगू नको. त्यावेळेस नमी म्हणते की असं काय त्याला गप्प बसायला सांगतोय, सांगू दे ना. झिपऱ्या सांग कोणी कोणाला मारलेला आहे, आणि तू जर नाही ना सांगितलं तर तुला माझी शपथ आहे. तर आता धन्या काहीच बोलत नाही, तिथेच गप्पच बसतो. तर आता ती म्हणते की हा तुला माझ्या शपथेचा काही फरकच पडणार नाही, मी मेले तरी चालेल, तुला ना यशोदाची शपथ आहे, सांग लवकर. मग आता धन्या म्हणतो की दादा आता तुझी शपथ दिलेली आहे, आता मी गप्प बसू शकत नाही, मी सांगणार आहे. यशा म्हणतो की नको सांगू, पण तो म्हणतो की नाही सांगणार आहे. असं म्हणून तो सांगायला लागतो की काय झालं नमे, राजा दादा आणि पाण्या दादाचं भांडण चाललं होतं आणि त्या भांडणामध्ये यशोदा मध्येच आला आणि मग तो आता पुढचं काही सांगायला जाणार, तेवढ्यातच यशोदा तिकडून पळत येतो आणि धन्याला म्हणत असतो की धन्या गप्प बस. आता तो धन्याचं तोंडच बांधतो आणि तोंडालाच हात लावतो आणि त्याला काहीच सांगून देत नाही. तर इकडे नमी म्हणत असते काय झालं, मग पुढे काय झालं, सांगू दे ना यशा त्याला, तू का त्याचं तोंड धरलेलं आहे, सांगू दे ना. तर आता तो मग खुणावून सांगत असतो की राजा दादाने यशा दादाला मारलं. मग नमीला आता आश्चर्याचा धक्काच बसतो. तर इकडे यशा म्हणतो की नाही, याचं कुठं ऐकते, असं काहीच झालेलं नाहीये, तो खोटं बोलत आहे. तर नमी म्हणत असते की काय त्या राजाने मारलं माझ्या यशाला, थांब आता मी त्याला सोडणारच नाही. असं म्हणून ती तिथला झाऱ्या घेते आणि पळतच बाहेर जाते. आणि आता दरवाजा लावलेला असतो. तर मग ती ह्या सगळ्यांना म्हणत असते की त्याला दरवाजा उघडायला सांगा, कारण मी दरवाजा वाजवणार नाही, मला अवनी समोर तमाशा नकोय, तुम्ही सगळेजण त्याला आवाज द्या, राजाला बाहेर या असं म्हणा. तर आता यशा म्हणत असतो की अगं नमी असं काहीच झालेलं नाहीये, तू ऐकून घे, शांत हो शांत हो. पण नमी सुद्धा कोणाचंच काहीच ऐकून घेत नाही. तेवढ्यातच तिकडून राजा येतो आणि म्हणत असतो की काय झालं, आणि नमी तू इथे काय करतीये, कशाला आलेली आहे, काय झालेलं आहे. तर नमी खूपच चिडलेली असते आणि म्हणत असते की राजा तुला काहीच वाटलं नाही माझ्या यशाला मारताना, अरे असा कसा काय असशील तू दगडासारखा, तुला ना मी सोडणारच नाही, तू आज माझ्या यशाला मारलेला आहे, तुला मी आज चांगला चापटून काढणार आहे. असं म्हणून ती राजाच्या पाठीमागे लागते. आता राजा इकडून तिकडून गोल गोल फिरत असतो, दोघांचाही आता खूपच धिंगाणा चाललेला असतो. मग राजा आता किचन मध्ये जातो, नमी सुद्धा किचन मध्ये जाते. तेवढ्यातच तिकडून आता अवनी बाहेर आलेली असते ह्या सगळ्या आवाजामुळे. मग आता किचन मधून पुन्हा राजा आता तिकडे हॉलमध्ये जातो आणि अवनीच्या पाठीमागे लपतो आणि म्हणत असतो की मॅडम सांगा ना ह्याला, ही मारतीये मला. त्यावेळेस नमिता म्हणत असते की अवनी त्याच्यापासून ना बाजूला हो, त्याने माझ्या यशाला मारलेला आहे, आज मी त्याला सोडणार नाही. तर अवनी म्हणत असते की अगं नमिता चुकून लागलेला आहे, तो बोलला ना चुकून लागले, त्याला नको काही करू. तर नमिता म्हणत असते की चुकून बिकून काही नाहीये, त्याने मुद्दाम मारलेला आहे आणि तुम्ही या सगळ्याच्या मध्ये पडू नका, आज मी ह्याला सोडणार नाही, माझ्या यशाला मारलेलं मला अजिबात चालणार नाही, तुम्ही सरा बाजूला. आता यशोदाला रागच येतो. यशोदा म्हणतो की नमी अगं काय चालले, दे इकडे तो झाऱ्या. असं म्हणून तो तिच्या हातातून झाऱ्या घेतो आणि तिकडे किचन मध्ये जाऊन आता तो झाऱ्या तिकडे ठेवून देतो आणि डोक्यालाच हात लावून आता तो तिथे उभा राहिलेला असतो. मग नमी आता लगेचच त्याच्या पाठीमागे जाते आणि म्हणत असते की यशा खूप लागलं का रे तुला, जोरात मारलं का त्याने. आता ती चौकशी करत असते. त्यावेळेस यशोदा म्हणतो की नाही अगं चुकून लागले त्याच्याकडून आणि एवढी पण जोरात लागलेली नाहीये. मग आता धन्या पण आलेला असतो आणि धन्या म्हणतो की अगं नमे तुला माहिती नाहीये, तो पाण्या दादाला मारणार होता, एवढ्या फोर्सने मारलेली आहे ना, खूप जोरात लागलेली आहे. तर आता इकडे पाण्या म्हणतो की हा धन्या बरोबर बोलतोय, अगं त्याची दाढी काढून बघ, खाली 3 बोट उठली असतील, 3 बोट लय जोरात मारलेली आहे. तर इकडे राजा म्हणतो की नाही ग नमे, अगं चुकून लागली आणि एवढ्या जोरात नाही, नुसतं टच केलेलं आहे. त्यावेळेस नमी म्हणते की नुसतं टच, अरे तुला लाज कशी वाटत नाही मोठ्या भावाला मारायला, तो तुमच्यासाठी किती करतो, पण नाही तुला ना मी आता सोडणारच नाही. असं म्हणून ती आता पुन्हा त्याला मारण्यासाठी धावून जाते. पण आता सगळेजण तिला अडवतात. नमी आता रडायलाच लागते आणि म्हणत असते की खरंच तुझ्यासारखा माणूस ना मी कुठेच बघितला नाहीये, आपला मोठा भाऊ आहे, एवढा आपल्यासाठी करतो, त्याला आपण कसं मारावं एवढं सुद्धा तुला कळत नाहीये. तर यशोदा म्हणतो की अगं नमे, त्याने स्वतःला शिक्षा करून घेतलेली आहे, आता तू कशाला मारते. तर आता राजा दाखवतो की बघ माझ्या हाताला लागलेला आहे, मी शिक्षा करून घेतलेली आहे, नको मला मारू. तर नमी म्हणते की हा नको मारू, तुला मोठ्या भावाची किंमत नाहीये. असं म्हणत ती मोठमोठ्यानेच रडायला लागते. त्यावेळेस धन्या तिच्या शेजारी जातो आणि म्हणत असतो की नमे तू रडू नको ना, प्लीज नमे रडू नको ना, लहानपणी कसं तू मला जिथे लागलेला आहे तिथे तू मला पप्पी द्यायची, तसं तू आज पण कर ना, यशोदाला पप्पी दे ना जिथे लागलेला आहे तिथे. आता धन्याचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच बसतो.
इकडे अवनी आणि राजाला सुद्धा आता हसायला येतं. तर आता नमी म्हणत असते की कुठल्या गालाला लागलेला आहे. आता यशादाला काय बोलावं तेच कळत नाही. पटकन तो बोलून जातो की डाव्या गालाला, आणि मग त्याला समजतं की आपण हे काय बोललोय. मग तो म्हणतो की काही काय बोलते, आणि नमे जा बरं, तू तुझ्या घरी जा, आणि धन्या तुला तर नमी आता सोडणारच नाही, काही पण काय बोलतोय, नमे जा बरं तू तुझ्या घरी जा. आता नमीला मात्र आता खूप वाईट वाटत असतं यशाला लागल्यामुळे. मग ती म्हणते की हा ठीक आहे मी जाते. आता इकडे सगळेजण मात्र लाजत असतात. आता त्यांना असं वाटत असतं की नमिता आता पप्पी देईल म्हणून आता ते सगळे खाली मान घालूनच बस उभा राहिलेले असतात. मग नमिता आता जायचं नाटक करते. हळूहळू आता ती बाहेर चाललेली असते आणि यशादा मात्र खाली मान घालून उभा राहिलेला असतो, आणि हे सगळेजण असे लाजत असतात. अवनी आणि राजा सुद्धा एकमेकांकडे बघून आता हसत असतात. मग नमी आता हळूहळू जाते आणि यशादाच्या थोडंसं पुढे जाते आणि पुन्हा पाठीमागे वळून येते आणि यशादाला पप्पी देते. मग आता तिने पप्पी दिल्यामुळे यशादाला तर काही सुचत नाही आणि तिथून आता ती पळून जाते. हे सगळेजण आता हसायलाच लागतात. त्यांना आता थोडंसं कसं तरी सुद्धा वाटत असतं. तर यशा म्हणतो की काय ही नमीला ना आता काय खरंच नाही, आणि तो लगेचच आता धन्याच्या पाठीमागे जातो आणि धन्याला मारायला लागतो. मग पुन्हा आता इथे सगळ्यांची झटापटी होते आणि मग त्या झटापटीत राजाला सुद्धा लागतं. मग आता राजाला लागल्यामुळे राजाला आता त्रास होत असतो. तर अवनी त्याच्या जवळ जाते आणि म्हणत असते की बघू बघू राजा काय झालं. आता ती त्याच्या हाताला असं चेक करत असते आणि फुंकर मारत असते आणि तिला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. मग धन्या म्हणत असतो की काय वहिनी, तुम्हाला सुद्धा खूप वाईट वाटते का? तुम्हाला सुद्धा यशादाला जशी नमिताने ट्रीटमेंट दिली तशी द्यायची का? तुम्ही पण द्या की राजा दादाला पप्पी, म्हणजे त्याला त्रास होणार नाही. आता धन्या असं म्हटल्यामुळे इकडे अवनी आणि राजाला धक्काच बसतो. यशादाला सुद्धा आता धन्याच्या ह्या बोलण्यामुळे धक्का बसतो, कारण ते सगळ्यांना माहिती आहे या दोघांचं लग्न खोटं आहे, म्हणजे यशादाला माहिती आहे. तर अवनीला काय बोलावं तेच कळत नाही. मग आता अवनी लगेचच तिथून आता निघून जाते. त्यावेळेस आता राजा म्हणत असतो की धन्या, तुला कुठे काय बोलावं ते कळतं का? तुझ्या जिभेला हाडबीड आहे का नाही? त्यावेळेस तो म्हणतो की राजा दादा, जिभेला कुठे हाड असतं का रे, असं म्हणून तो त्याला जीभ दाखवतो. तर आता यशादा म्हणतो की बर चला, झोपायला खूप उशीर झालेला आहे, असं म्हणून सगळेजण आता झोपण्यासाठी जातात. राजाला मात्र आता तिथले ते सगळे क्षण आठवत असतात की अवनीने कसं लगेच त्याला लागलं म्हणून पळतच आली होती. आता बाकीचे पण त्याला ते सगळे क्षण इथे आठवत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी अवनी आता तिचं सगळं आवरते आणि रूम शोधण्यासाठी चाललेली असते. मग आता ती देवी आई समोर जाते आणि हात जोडून म्हणत असते की देवी आई, आज मला ती रूम भेटू दे. आता कोणतंही विघ्न येऊन देऊ नको, ती रूम मला भेटू दे, असा मला आता आशीर्वाद दे. आता ती आशीर्वाद घेऊन आता बाहेर चाललेली असते. तर इकडे बाहेर आता धोंड्यांना कुऱ्हाडीला धार लावत असतात. आता ते पाहून अवनी इकडे एकदम घाबरतेच आणि मग तिला ते सुलवात्याचे शब्द आठवतात की सुलवात्याने कसं सांगितलेलं असतं सगळं ते तिला आठवतं आणि मग ती अजूनच घाबरते. आता अण्णांचं काही देणे ना म्हणे ते आता ते कुऱ्हाडवर उचलतात आणि म्हणत असतात की वा, आता मस्त तिला धार आलेली आहे, आता एकदम छान होईल. आता ते असे बोलत असतात. तर आता अवनी ते ऐकते आणि म्हणत म्हणजे ऐकते आणि तिला भीतीच वाटते की आता काही खरं नाही, असं म्हणून ती खूपच घाबरते आणि थोडीशी आतमध्ये जाऊन आता तिथे पण आता ती घाबरत असते. तेवढ्यातच तिकडून यशादा आता अवनीला पाहतो आणि अवनी असं घाबरलेली पाहून आता त्याला थोडासा धक्काच बसतो आणि तो जवळ येऊन म्हणत असतो की काय झालं, एवढं का घाबरलाय तुम्ही, काय झालं? तर अवनी म्हणते की काहीच नाही, असं म्हणून ती पुन्हा आता आतमध्ये रूम मध्ये निघून जाते. मग आता यशादाला थोडासा डाऊट येतो आणि तो म्हणत असतो की नक्की यांना काय झालं, ह्या घाबरलेल्या दिसत होत्या. म्हणून आता तो हळूहळू बाहेर येतो. आता पाहतो तर बाहेर आता अण्णा कुऱ्हाडीला धार लावत असतात. मग आता तो म्हणत असतो की अण्णा काय करताय तुम्ही, अवनीला घाबरवलं का? त्यावेळेस अण्णा म्हणतात की सुनबाईला, अरे मी का घाबरेल, मी साधं पाहिलं सुद्धा नाही, रिस्पेक्ट आहे त्यांच्याबद्दल, ती माझी सून आहे, मी तिला अजिबात घाबरवणार नाही. तर यशादा म्हणतो नक्की नक्की तुम्ही काही बोलला नाही आणि काहीच केलं नाहीये ना? त्यावेळेस अण्णा म्हणतात की अरे असा कसा काय तुम्हाला विचारू शकतो प्रश्न, तरी मी काहीच केलेलं नाही आणि तिला मी बघितलं पण नाही, सांगतोय ना. तर तो म्हणतो की बरं ठीक आहे, मी तर माझं ह्या कुऱ्हाडीला धार लावत होतो, बघ कशी काय धार लागलेली आहे, चांगले एका घावात 2 तुकडे वगैरे होतील, असं आता अण्णा बोलतात. मग यशादा सुद्धा असा दचकतो आणि म्हणतो की अण्णा, याच्यामुळेच त्या घाबरल्या असतील, असं कोण दारात बसून कुऱ्हाडीला धार लावतं, काय हो तुमचं, जावा बरं तिकडे बसा. तर ते म्हणतात की याला काय घाबरायचंय? तर यशादा म्हणतो की काय घाबरायचंय म्हणजे, असे तुमचा अवतार बघा, तोंड बिन कसं केलंय आणि ते. तर अण्णा म्हणत काय झाले, माझं काय अवतार झालंय? तर यशादा म्हणतो की ते सगळं जाऊ द्या, उठा उठा तुम्ही आधी उठा आणि तिकडे जाऊन बसा. मग आता यशादा त्यांचं सगळं सामान उचलून आता तिकडे नेऊन ठेवतो. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की
अवनी आता रूम शोधून घरी आलेली असते आणि मग राजा आणि यशोदाला म्हणते की आज मी मंदिरात गेले नव्हते, मी रूम शोधण्यासाठी गेले होते, मी आता जाणार आहे, मला रूम भेटलेली आहे. त्यावेळेस आता या दोघांना आश्चर्याचा धक्काच बसतो. तर आता अवनी तिचं सामान पॅक करत असते तर राजा म्हणतो की तुझी मत जाओ, ऐसा जर किसी ने बोला तो तुम रुकेगी क्या, असं आता तो म्हणतो हिंदीमध्ये. तर ती म्हणते की हा मी थांबेल, पण तू घरच्यांना सांगशील का हे आपलं लग्न खोटं आहे, सगळ्यांना सांगशील का, मग मी लगेचच थांबते. आता राजा गप्पच बसतो, तो काहीच बोलत नाही. मग आता ती म्हणते की ठीक आहे, तू नाही बोलू शकत तर मी जाते. मग आता दुसरीकडे यशोदा म्हणत असतो की जाऊ दे, आता त्यांना रूम भेटलेली आहे तर जाऊ दे. तर राजा म्हणतो की यशोदा, माझं प्रेम आहे रे त्यांच्यावरती, माझ्या प्रेमाचं काय. तर चला, आजचा हा भाग येथेच संपलेला आहे. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.